हे बघा, हे झालं आपलं मस्त गरमागरम वाटल्या डाळीचं बेसन. मस्त असं वाफवलं, झाकण ठेवलं 1-2 मिनटं की थोडीशी कोथिंबीर घालते त्याच्यावर. झालं. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बेसन आपण नेहमीच करतो पिठाचं, तर आज मी वाटल्या डाळीचं बेसन करणार आहे. बघा, 1 तासभर डाळ भिजत घातली होती चण्याची. त्यासाठी काय काय घेतलं आहे बघा. मिरच्या घेतल्या 2-3, जिरं, मीठ, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. तर दाखवते तुम्हाला. लसूण, मीठ, जिरं आणि मिरची ह्या डाळीबरोबर मी मिक्सरमधून काढून घेते. जाडसरच घालायचं, पण अगदी बारीक नाही करायची डाळ, किंचित जाडसर ठेवायची. कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता तसाच राहू देते आणि हे वाटून घेते मी मिक्सरमधून. एकत्र वाटून घ्यायचं मीठ, मिरची, लसूण, जिरं. हे बघा, वाटून घेते. पण आधी एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं आणि मग थोडं पाणी घालायचं त्यात, कारण डाळ आहे त्यामुळं पाणी थोडंसं घालावंच लागतं. हे बघा, थोडं पाणी घालून मग वाटून घ्यायचं. आपण एरवी बेसन पिठाचं पिठलं करतो ना, असं पण भिजलेल्या डाळीचं करावं, छान लागतं. बघा, अशी जरा जाडसर डाळ दळून घेतली, म्हणजे मिक्सरमधून काढून घेतली मी. कढई ठेवली, तेल घातलं. साधारण आपण ज्या भाज्यांना, आपण इतर भाज्यांना जसं घालतो तितकं तेल घालायचं. 1-2 पाकळ्या फक्त लसणाच्या मोडून टाकल्यात मी थोड्या त्यात. मोहरी टाकली, जिरं टाकलं, कढीपत्ता तडतडला. आता कांदा घालून घेतला. जरा खालीवर करून घेते परतून कांदा. खूप लाल नाही होऊ द्यायचा, किंचित तेलात तळू द्यायचा. जरा थोडीशी कोथिंबीर घातली. बाकी आपण सगळं मीठ, मिरची यात वाटलेलं आहे डाळीमध्ये. हळद घालायची फक्त आणि थोडंसं हिंग. हे बघा, थोडंसं पाव चमचा हिंग घातलं, पावपेक्षाही कमी घातलं. परत चांगलं ते मिक्स करून घेतलं. आता ते मिश्रण सगळं डाळीचं वाटलं होतं ना, ते घालून घेतलं. तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून अजून थोडंसं घालून घेते. आपल्याला कसं करायचं आहे, सरसरीत करायचं आहे का अगदी सुक्कं करायचं आहे, त्याप्रमाणे पाणी घालायचं. मला किंचित जरा सरसरीत करायचं आहे. अगदी कोरडं करायचं असलं तरी आपण करू शकतो. हे एवढंच की पाणी कमी घालून चांगलं शिजू द्यायचं कोरडं होईपर्यंत. मी थोडं सरसरीत ठेवणार आहे, म्हणजे ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर पण खूप छान लागतं. जास्त करून आपण पिठलं म्हटलं की भाकरीबरोबरच खातो ना. हे बघा, असं मस्त शिजू द्यायचं चांगलं. 1-2 मिनटं झाकण ठेवते. हे बघा, झालं. वाटल्या डाळीचा झुणका म्हणा, बेसन म्हणा, तुम्ही करता का असा झुणका वाटल्या डाळीचा? मला कमेंट करून सांगा. करून बघा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. परत झाकण ठेवून देते. हे बघा, मस्त वाफवलं असं. आणि हे गरम गरमच खायला घ्यावं.